नमस्कार मंडळी, अपर्णास किचन मध्ये आज तुमचं सर्वांचं नवीन वर्षासाठी खूप स्वागत आहे। चैत्र महिना स्पेशल पाडव्यासाठी मी आज व्हिडिओ करते। हा रसरशीत गुलाबजाम आणि तेही प्रीमिक्स करून असं आपण प्रीमिक्स केलेलं आहे बघा घरी। आणि हे कसं स्टोर करायचं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 4 महिने तरी आरामशीर राहतं। ते कसं करायचं स्वस्त आणि मस्त अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखेच टेस्टी गोल्डन कलरचे असे झालेले, त्यांनी चवी छान आहे। चला तर पटकिनी बघूया आपण गुलाबजाम आपण कसे केलेत। आणि तुम्ही जर सबस्क्राइब केले नसेल तर मात्र लगेच करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा। आपण असे इन्स्टंट गुलाबजाम करण्यासाठी इथे ही मिल्क पावडर घेतलेली आहे बघा। ही जी खरखरीत थोडीशी असते ती आपण घेतलेली आहे। मिल्क पावडर अशी थोडी क्रिस्पी असते ना, हाताने मऊ असते ती घ्यायची नाही, कळलं। अशी ही मिल्क पावडर घेतली। त्यानंतर अर्धा कप आपण घेतलेला आहे मैदा। हे दोन्ही मुख्य साहित्य घेतले आणि बाकीचं आपण काय काय घालणार आहे तेही लगेच बघूया। इथे आपण बघा मिल्क पावडर 1 कप घेतलेली आहे आणि अर्धा कप आपण मैदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे। तुम्ही हे सेल करण्यासाठी करू शकता, ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना छान आहे। अर्धा टीस्पून इथे आपण हे बघा इथे पाव टीस्पून सोडा घेतलाय। हा सोडा दिसतोय आपल्याला, हा दोन्ही घ्यायचे आपण, बेकिंग पावडर पण आणि सोडा पण। आणि हाफ टीस्पून आपण बेकिंग पावडर, म्हणजे ही बेकिंग पावडरच्या निम्मा आपण सोडा घेतलेला आहे। आणि हे आपण मिक्सर मध्ये एक जस्ट असं 10 सेकंद फिरवणार आहे मिक्स व्हायला। सगळं हे मिक्स होण्यासाठी आपण मिक्सरला फिरवलंय। हे आता आपण हलके चाळून घ्यायचं, फिरवायला पाहिजेच असंही नाही। आता इथे मी 1 टीस्पून कॉर्न फ्लोअर घालतीये। कॉर्न फ्लोअरनी रंगही छान येतो आणि हलके होतात, तेलकट होत नाही पदार्थ, म्हणून असे चाळायचं आहे म्हणजे हलके होतील। फिनिश। हे तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल। हे असं तयार झालेलं आहे, लगेच आपण मळणारच आहे। हे काही मी ठेवणार नाही, तुम्हाला गुलाबजाम करूनच दाखवायचे। आता इथे आपण 1 टीस्पून असं साजूक तूप घेतलेलं आहे, हे यामध्ये घालायचंय। आता हे याला सगळं मिक्स करायचं, व्यवस्थित लागलं पाहिजे। अशा छान छान रेसिपीज साठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। आता आपण हे दूध 2-2 चमचे घालून मळायचे, एकदम दूध घालायचं नाहीये। किती लागतंय दूध आपल्याला बघूया। साधारण मी इथे 2 ते 3 चमचे घातलेला आहे। आणि हे हलक्या हाताने मळायचे, दाब द्यायचा नाहीये। आपल्याला सणाला काहीतरी नवीन करायला लागतं आणि प्रत्येक वेळेला खवा अवेलेबल असतो असं नाही। खव्याचे गुलाबजाम तर छानच, पण नेहमीच खवा असतो का? नाही। हे बघा पुन्हा 1 चमचाभर असा अंदाजाने मी दूध घालतीये। असं हे हलकेच मळलेलं आहे। 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आपण पाक करेपर्यंत। इथे आपण पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि पाणी 1 कप घेतलेलं आहे। पातळ पाक करायचंय। गुलाबजामचा पाक कधीही दाट नसतो, अजूनही पाणी चालू शकतं। पाक उकळलेला आहे, ह्यामध्ये अर्धा टीस्पून इलायची पावडर घालायची, थोडंसं रोज वॉटर घालायचं आणि हा पाक कोमट करायचा आपल्याला। आपण लगेच गुलाबजाम करणार आहे। पाक झालेला आहे आणि आता आपण हे बॅटरचे गुलाबजाम करायचे। 15-20 मिनिटं हे मुरलेलं आहे। आता असं छोटे छोटे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करायचे। थोडंसं तूप आपण घातलं होतं, वर लावलं होतं, हे बघा असे हे मध्यम आकाराचे आपण करायचे आहे। याला क्रॅचेस पडून उपयोग नाही, नाहीतर फुटतात गुलाबजाम, म्हणून हे आपण असे मध्यम, मी थोडा मोठा साईज केलाय, अगदी लहान नाहीये। असे बघा आपण मध्यम आकाराचे केलेले आहेत, एकदम मोठेही नाहीत आणि लहान नाहीत। याला चिरा पडून मात्र उपयोग नाही, एक सारखे व्यवस्थित। आणि वाटलं तुम्हाला नाही तर तुम्ही
असं तूप हाताला थोडंसं लावू शकता करताना, किंवा ह्या गोळ्याला लावून घेतलं तरीही चालेल. लांब हवा तर तुम्ही असा आकार करा. आता इथे आपण रिफाइंड ऑइल गरम करत ठेवलंय आणि मी थोडस टाकून बघते बॅटर की हा बरोबर तापलेला आहे ना, यासाठी टाकायचं. तापलंय व्यवस्थित. फार गरमही नको रिफाइंड आणि फार गारही तेल नकोय. इथे आपण एक एक गुलाबजाम टाकायचा आहे. हा बघा, गुलाबजाम तळताना त्याला शक्यतो झारा लावू नये, म्हणून कानाची कढई घ्यायची, असं हलवायचे. अगदी माझ्या आईची ही ट्रिक आहे. हा ना, आणि रिफाइंड छान गरम पाहिजे. तिप्पट फुलणार आहेत बघा. आत्ताच केवढे मोठे दिसत आहेत. अशा छान छान रेसिपीज साठी पाहत राहा अपर्णाज किचन. बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि दुप्पट तरी मोठे झाले. फक्त गॅस मात्र आपल्याला इथे बारीक पाहिजे. पूर्ण बारीक गॅसवर तळायचे, नाहीतर आतून कच्चे राहू शकतात. आणि आपण थोड्या वेळाने आता हे कोमट झाले की आपण पाकामध्ये घालायचे. पाक पण अगदी गार नसावा. पुन्हा आपण हे पुढचे घालूया त्यावेळेला सुद्धा हाताने असे सारखे करून घ्यायचे, म्हणजे ते क्रॅक जाणार नाही. आणि मळताना थोडं सैलच मळायचं आहे आपल्याला, अगदी घट्ट नकोच आहे. झारा नंतर लावायचा. सगळ्या महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला. आपण आता पाकात नंतर घालायचे. अर्धा किलो आपले गुलाबजाम झालेले आहेत. आपण हे लगेच इकडे पाकामध्ये घालायचे. आपला पाक तयार आहे केलेला. हे बघा, किमान 2 तास तरी गुलाबजाम मुरू द्यायचे असतात. हा, लगेच खायचे नाही. गुलाबजाम कसे रसदार हवेत, आतपर्यंत पाक व्हायला पाहिजे, म्हणून पाक आपल्याला थोडा जास्त कमी तुम्ही पाहिजे तसा करू शकता. थोडेसे असे हलवायचे आणि झाकून आता हे 2 तास तरी ठेवायचे, तेव्हाच ते मुरणार आहेत. बघा 2 तास झालेत आणि असे आपले हे रसदार गुलाबजाम तयार झालेले आहेत. अगदी असं खाणाऱ्याला वाटणार पण नाही की हे इन्स्टंट प्रीमिक्स आपण करून केलेली आहेत. अगदी खव्यासारखी टेस्ट या गुलाबजामला आहे. आणि आतपर्यंत बघा पाकही असा हा मुरलेला आहे, दिसतंय तुम्हाला. तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडलं की नक्की लाईक करा आणि प्लीज कमेंट्सही करा.